कुंभ राशी सटवाईचे रहस्य. जन्माच्या वेळी उच्चारलेली सटवाईचे वाक्य आता खरे होणार. कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा बिग पॉइंट. कुंभ राशी जन्मवेळी उच्चारलेली सटवाईचे 7 वाक्य आता सत्य ठरणार. सटवाईचं रहस्य आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. नमस्कार मित्रांनो, जेव्हा मनुष्य पृथ्वीवर अवतरतो तेव्हा त्याच्या आयुष्याची दिशा आधीच सूक्ष्म पातळीवर निश्चित झालेली असते. या दैवी आराखड्याला परंपरेत सटवाई असे म्हटले जाते. सटवाई म्हणजे फक्त काही शब्द नाही, तर त्या आत्म्यासाठी ब्रह्मांडाने आखलेली संपूर्ण जीवनयात्रा असते. कुंभ राशींचा जन्म हा इतर राशींपेक्षा वेगळा मानला जातो, कारण कुंभ राशीचा आत्मा हा सामान्य भोगांसाठी नाही, तर बदल घडवण्यासाठी जन्म घेतो. समाज, विचारधारा, व्यवस्था आणि स्वतःचं अंतर्मन या सगळ्या पातळ्यांवर परिवर्तन घडवणं हे कुंभ राशींचे दैविक कार्य असतं. त्यामुळेच कुंभ राशींच्या आयुष्यात संघर्ष जास्त, एकटेपणा खोल आणि प्रश्न असंख्य असतात. सटवाईतील वाक्य हे कुंभ राशींसाठी नेहमीच गुण राहतात. ती लहानपणी समजत नाहीत, तर अनुभवातून हळूहळू उलगडत जातात. अनेक वेळा कुंभ राशीला असं वाटतं की आयुष्यात काहीतरी चुकलंय, पण नेमकं काय ते कळत नाही, कारण सटवाईतील शब्द योग्य वेळ येईपर्यंत शांत असतात. आता ग्रहस्थिती, शनीची परिपक्व चाल आणि कर्मफळाचा निर्णायक टप्पा यामुळे कुंभ राशींच्या आयुष्यात तो काळ सुरू झाला आहे, जिथे सटवाईतील एक एक वाक्य जागं होऊ लागलं आहे. हा काळ सामान्य बदलांचा नाही, तर जीवनाची दिशा बदलणाऱ्या टर्निंग पॉईंट्स आहेत. जे प्रश्न आजवर अनुत्तरित होते ते आता उत्तरासह समोर येणार आहेत. जे दुःख निरर्थक वाटत होते त्याचा अर्थ उलगडणार आहे. ही प्रस्तावना केवळ लेखाची सुरुवात नाही, तर कुंभ राशींच्या आयुष्यात सुरू झालेल्या नव्या अध्यायाची नांदी आहे. हा बालक वेगळा विचार करणारा असेल, लोक त्याला समजून घेऊ शकत नाहीत. कुंभ राशींच्या सटवाईतील हे वाक्य केवळ स्वभावाचे वर्णन करत नाहीत, तर संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवतो. कुंभ राशींचा जन्मच असा असतो की तो समाजाच्या चौकटीत सहज बसत नाही. लहानपणापासूनच हे लोक प्रश्न विचारतात, नियमांना आव्हान देतात आणि परंपरेपेक्षा तर्काला जास्त महत्त्व देतात. यामुळेच आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर त्यांना तू वेगळा आहेस, तुला काही कळत नाही, हे शक्य नाही असं ऐकावं लागतं. आता हे वाक्य सत्य ठरणार. याचा अर्थ असा आहे की ज्या विचारांमुळे तुम्हाला एकटं पाडलं गेलं तेच विचार आता लोक स्वीकारू लागतील. तुमचा वेगळेपणा तुमची कमजोरी न राहता तुमची ओळख बनेल. तुमच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, समाजात किंवा कुटुंबात तुमचं मत अचानक महत्त्वाचं ठरेल. लोकांना जाणवेल की जो माणूस आजवर त्यांच्या पुढे होता तोच त्यांच्यापेक्षा आधी विचार करत होता. हा टप्पा मानसिकदृष्ट्या फार मोठा बदल घडवणार आहे, कारण पहिल्यांदाच तुम्हाला समजून घेतलं जाते. असे वाटते की हा बालक एकट्याने चालेल, पण त्याचा मार्ग मोठ्या बदलाकडे नेईल. कुंभ राशींच्या आयुष्यात एकटेपणा हा योगायोग नसून नियतीचा भाग असतो की तुमचा प्रवास गर्दीतला नसेल. तुम्ही अनेकदा अशा परिस्थितीत अडकला जिथे निर्णय घ्यायला कोणी सोबत नसतं, सल्ला मागितला तरी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे आयुष्यात वेदना, गोंधळ, आत्मसंशय निर्माण होतो. आता हे वाक्य अधिक खोल अर्थाने सत्य ठरणार आहे. आयुष्याचा या टप्प्यावर तुम्हाला जाणवेल की कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहणं तुमच्यासाठी घातक ठरलं असतं. एकट्याने घेतलेले निर्णय तुम्हाला खऱ्या मार्गावर आणणार आहेत. हा काळ असा आहे जिथे तुम्ही लोकांपासून थोडे दूर व्हाल, पण स्वतःशी खूप जवळ चाल. ही एकटेपणाची अवस्था भीतीदायक वाटेल, पण याच अवस्थेतून तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. हा एकांत तुमचं नशीब वाढवणारा ठरेल. हा बालक अनेक संकटातून जाईल, पण प्रत्येक संकट त्याला मजबूत करेल. कुंभ राशींच्या लोकांवर संकट नेहमीच जास्त तीव्र स्वरूपाची असतात. ही संकटे फक्त बाह्य नसतात, तर आतून तोडणारी असतात. विश्वासघात, अपयश, मानसिक ताण, आर्थिक अडचणी, नात्यातील तुटणं या अनेक पातळ्यांवर लढा द्यावा लागतो. सटवाईतील हे वाक्य आता अशा प्रकारे सत्य ठरणार आहे की जे संकट तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त त्रासदायक ठरलं तेच तुमचं आयुष्य बदलणार आहे. आजवर तुम्ही विचार केला असेल की हे माझ्या आयुष्यात का, पण आता लक्षात येईल की या संकटाशिवाय तुम्ही इतके मजबूत, शहाणे आणि आत्मनिर्भर झालोच नसता. हा काळ संकटाचा शेवट नसून संकटांमधून मिळालेल्या शक्तीची सुरुवात आहे. आता तुम्ही कोणत्याही परिस्थितीला घाबरणार नाही. तुमचे मन पूर्वीपेक्षा खूप स्थिर आणि थांबवणे. हा बालक उशिरा यश मिळणे, पण ती यश इतरांपेक्षा मोठं असेल. कुंभ राशींच्या लोकांसाठी यश नेहमी उशिरा येतं, पण त्यामागे कारण असतं की तुमचं यश घाईत मिळणार नाही, कारण तुम्हाला मोठ्या जबाबदारीसाठी तयार केलं जाते. लहान यश मिळालं असतं तर तुम्ही तिथेच थांबला असता. आता हे वाक्य सत्य ठरण्याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही झगडलात त्याचं फळ आता एकाच वेळी मिळणार आहे. ते तुमची ओळख बदलेल, समाजातील स्थान बदलेल आणि तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल. विशेष म्हणजे ज्यांची तुम्ही
कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच लोक आता तुमचे कौतुक करताना दिसतील. हे यश दीर्घकाळ टिकणारे असेल आणि आयुष्याला खरी दिशा देणारे असेल. हा बालक नात्यांमध्ये फसवला जाईल पण शेवटी सत्य ओळखले जाईल. कुंभ राशीचा स्वभाव विश्वास ठेवणारा, प्रामाणिक आणि मनाने स्वच्छ असतो. त्यामुळेच नात्यांमध्ये ते स्वतःला पूर्णपणे झोपून देतात. सटवाईतील हे वाक्य सांगतो की कुंभ राशींच्या आयुष्यात नात्यांचा धडा हा सर्वात कठीण असणार आहे. तुम्ही ज्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच लोकांकडून तुम्हाला मानसिक आघात मिळालेला असतो. हे फक्त प्रेम संबंधापुरतं मर्यादित नसतं तर कुटुंब, मित्रमैत्रिणी, कामासाठी काळ अशा सर्व ठिकाणी अनुभवायला मिळतं. आता हे वाक्य सत्य ठरण्याचा काळ असा आहे की ज्या नात्यांमध्ये तुम्ही स्वतःला दोष देत होता त्या नात्याचं खरंच स्वरूप तुमच्यासमोर येणार आहे. म्हणजेच तुम्ही स्वतःला दोष देत होता त्या नात्याचं खरंच स्वरूप तुमच्यासमोर येणार आहे. लपलेली सत्य, मागे बोलणं, स्वार्थी हेतू हळूहळू उघड होतील. हे सत्य वेदनादायक असेल पण त्याच वेळी मुक्त करणारा असेल. या टप्प्यानंतर तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप प्रगल्भ व्हाल. तुम्ही कोणावरही सहज विश्वास ठेवणार नाही. पण जे काही मोजके लोक राहतील ते आयुष्यभरासाठी असतील. हा बदल तुमच्या आत्मसन्मानाला नवसंजीवनी देणारा ठरेल. हा बालक अध्यात्माकडे वळेल आणि त्याचे जीवन तिथून बदलेल. कुंभ राशीचा आत्मा हा भौतिक जगापेक्षा आध्यात्मिक जगाशी अधिक जोडलेले असतो. सटवाईतील हे वाक्य सांगतो की आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्ही सर्व भौतिक गोष्टींपासून प्रश्न विचारायला सुरुवात कराल. पैसा, यश, नाती असूनही मनात रिकामी पदाची भावना निर्माण होते. तेव्हा हा आध्यात्मिक जागृतीचा संकेत असतो. आता हे वाक्य सत्य ठरण्याचा काळ असा आहे की तुम्ही नियती, कर्म, देव, आत्मा या विषयांवर खोल विचार करायला लागाल. पूर्वीचे प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करत होते त्यांची उत्तरे हळूहळू मिळायला लागतील. ध्यान, नामस्मरण, उपासना किंवा एखाद्या गुरुचे मार्गदर्शन तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतं. या टप्प्यावर तुम्ही बाहेरून शांत आणि आतून खूप शक्तिशाली व्हाल. तुम्ही लोकांच्या वागणुकीने सहज विचलित होणार नाही. आयुष्यात जे घडते ते एका मोठ्या योजनेचा भाग आहे ही जाणीव तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. हा बालक शेवटी स्वतःचं नशीब स्वतः घडवेल. कुंभ राशींच्या सटवाईतील हे शेवटचं वाक्य सर्वात निर्णायक आणि शक्तिशाली आहे. हे वाक्य सांगतात की कुंभ राशींचा माणूस कितीही अडचणीत सापडला तरी शेवटी तो परिस्थितीचा गुलाम राहत नाही. आता हे वाक्य पूर्णपणे सत्य ठरण्याचं कारण असं आहे की तुम्ही आता भूतकाळात अडकून राहणार नाही. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना माफ करून पुढे जाण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. तुम्ही स्वतःशी बोललेले मर्यादा आणि ध्येय स्पष्ट ठरवाल. हा टप्पा असा आहे जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा घडवाल. जुनी सवयी, चुकीचे निर्णय टाकून नवीन सुरुवात कराल. तुमच्या नशिबाचा परिस्थितीवर नाही तर तुमच्या निर्णयावर अवलंबून असेल. हा टर्निंग पॉईंट तुमचे आयुष्य केवळ बदलणार नाही तर नव्याने लिहिणार आहे. टर्निंग पॉईंट सुरू झाला आहे आणि यानंतर कुंभ राशींचं आयुष्य पूर्वीसारखं कधीच राहणार नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.